ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रामधील सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर्स बसवण्यात येणार नाहीत अशी घोषणा केली आहे। अशीच घोषणा त्यांनी यापूर्वी 15 जून रोजी भाजप पदाधिकारी बैठकीत केली होती। तथापि तेव्हापासून आज अखेर या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही। राज्य सरकारनं अथवा महावितरण कंपनीनं याबाबत टेंडर्स रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला नाही। अधिकृत माहिती अद्यापपर्यंत राज्य सरकारनं अथवा महावितरण कंपनीनं जाहीर केली नसल्याचं वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितलं। राज्य शासन अथवा महावितरण कार्यालयातून याबाबत अधिकृतरित्या कुणीही काहीच सांगत नाही। त्यामुळे केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून अशी वक्तव्य होत आहेत की काय असा संभ्रम सर्व संघटना आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये निर्माण झालाय। हा संभ्रम दूर करण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांनी आपल्या घोषणेची अधिकृतरित्या अंमलबजावणी करावी अशी मागणी होगाडे यांनी केली आहे। पत्रकार बैठकीला शिवाजी परुळेकर, मधुकर पाटील, राजन मुठाणे, जावेद मोमीन, मुकुंद माळी, पद्माकर तेलसिंगे, मिलिंद कांबळे, उषा कांबळे आदी उपस्थित होते।